जय महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड. मुंबईचा पहिला कल अखेर ठाकरे बंधूंच्या बाजूने एक्झिट पोलला खोटं ठरवत मुंबईमध्ये ठाकरेंच्या हाती मुंबईची सत्ता. मित्रांनो, नेमकं काय घडतंय मुंबईत? राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलेली आणि देशाचं लक्ष असलेली मुंबई महानगरपालिकेचं बजेट पूर्व राज्यातील जवळजवळ 7 ते 8 राज्यांपेक्षा जास्त. म्हणूनच इकडे या संपूर्ण निकालाकडे संपूर्ण हिंदी मीडिया, मराठी मीडिया आणि संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मुंबईची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे. या निवडणुकीच्या पहिल्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मतमोजणीच्या पहिल्याच काही मिनिटात उद्धव ठाकरेंच्या हाती मित्रांनो पहिल्या कलांमध्ये ठाकरे बंधूंचा दबदबा कायम, तर भाजप शिंदे सेनेला जबरदस्त झटका. मित्रांनो, कुठे आणि कसा ठाकरेंचा कल पहिल्या हाती नेमकं बघूया. महत्वाची बातमी पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. मुंबईकरांनी नेमकं काल काय केलंय? मतदानामध्ये भाजपला 7 की ठाकरेंना? निकाल तर सुरू झालेत, परंतु पहिला कल उद्धव ठाकरेंचा. मुंबईमध्ये मराठी माणूस टिकावा, मुंबईमध्ये मराठी माणसाची मुंबई कायम आपल्याकडेच राहावी, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहावी, या एकाच हेतूने मुंबईमध्ये मराठी बांधवांनी काल मतदान केल्याचं समजतंय. या सगळ्या निवडणुकांमध्ये ठाकरेंचा वचपा शेवटच्या 3 दिवसामध्ये दबदबा वाढला असल्याचं आपण वेगवेगळ्या लोकांकडून पाहिलंय. पहिल्यांदा सुरुवातीला भाजपने ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली होती, अशा प्रकारचं चित्र मुंबईमध्ये तयार झाले होते. परंतु त्यानंतर मुंबईमध्ये मात्र सभांनी उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील शिवाजी पार्कातील सभेने संबंध मुंबईचं लक्ष केंद्रित झालं ते ठाकरेंवरती आणि तिथूनच मुंबईचा निकाल बदलण्यास सुरुवात झाली. आणि या सगळ्या घडामोडीनंतर मुंबईच्या निकालाकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे या संपूर्ण कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं. मुंबई महानगरपालिका जिंकणं हा एक हेतू नाही, तर मुंबईमध्ये मराठी माणसांचं अधिराज्य कायम राहावं, मराठी अस्मिता मुंबईत कायम राहावी, हा एकच हेतू, एकच उद्देश घेऊन ठाकरे बंधू एकत्र आले. मुंबईमध्ये काल वेगवेगळ्या एक्झिट पोलने भाजपला आणि शिंदे सेनेला खूप मोठं यश दाखवले होते. परंतु या यशाच्या पलीकडे जाऊन मित्रांनो ग्राउंड लेवलला शिवसेनेचं कॅरियर मात्र जबरदस्त काम करत होतं, हे आता लक्षात येऊ लागलंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांचे देखील मनसैनिकांनी अतिशय जबरदस्त कामगिरी ग्राउंड लेवलवरती केल्याचं दिसत आहे. एकंदरीत मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे पहिला कल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला असल्याचं चित्र मुंबई दिसतंय. जवळजवळ सुरुवातीच्याच 15 मिनिटांमध्ये 25 ते 35 जागांपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी असल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. भाजपात 10 ते 15, शिंदेची शिवसेना 5 ते 10 अशा प्रकारची लीड घेऊन सध्या या ठिकाणी आहे. उद्धव ठाकरेंचा आवाज मुंबईत कितीपर्यंत बुलंद होतोय, किती जागांपर्यंत ठाकरे मजल मारतात हे आता लवकरच समजेल. परंतु मुंबईच्या कोणकोणत्या भागामध्ये ठाकरेंनी आघाडी घेतली ते देखील पाहणं खूप गरजेचं आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी गुलाल उधळण्यास सुरुवात केली असून मुंबईच्या कोणकोणत्या भागामध्ये ठाकरेंचे शिवसैनिक आता लीडवरती आहेत ते देखील आपल्याला बघावं लागेल. मुंबईच्या मराठी बहुल भागामध्ये उद्धव ठाकरेंचा दबदबा आता तरी कायम राहील का, हा मोठा प्रश्न होता. परंतु सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून मेसेज येऊ लागले, संदेश येऊ लागले की मुंबईत सत्ता कोणाची, मुंबई कोणाची, मुंबई महापालिकेवरती राज्य कोणाचं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सध्या विचारल्या जाऊ लागल्या. परंतु मुंबईत मात्र मित्रांनो जो मराठी माणसांना निकाल होता तोच निकाल अपेक्षित होता आणि आता संपूर्ण निकाल यायला वेळ जरी लागला तरी पहिला कल मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निघणार असल्याचं चित्र या सगळ्या कलांवरून समोर येत आहे. मुंबई महानगरपालिका जिंकणं हे मराठी माणसांसाठी अतिशय अगत्याचं आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष कसा सुरू होईल हे देखील मराठी माणसांना, महाराष्ट्राला पाहायचं आहे. एकंदरीत मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतील? दोघं एकमेकांच्या विरोधात जवळजवळ 87 जागांवरती शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकांच्या आमने सामने आहेत. या जागांवरचा निकालच मुंबईचं भविष्य ठरवणार असेल.
मुंबईमध्ये एकूण 87 जागांमध्ये उद्धव ठाकरेंनी जर बऱ्यापैकी 50 जागांपर्यंत लीड घेतली तर मुंबईत मात्र शिंदे सेनेला धोबीपछाड देत ठाकरे किंग बनतील अशा प्रकारची ही निवडणूक समोर येते। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे शिंदे सेनेला खूप मोठा धक्का देतील अशा प्रकारची ही बातमी सध्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येते। भारतीय जनता पार्टीला उत्तर भारतीयांनी आणि इतर भाषिकांनी खूप मोठी साथ दिल्याचं मुंबईच्या पूर्व मुंबई उपनगरातून सध्या समजून येत आहे। परंतु सध्याच्या या सगळ्या घडामोडींमध्ये मराठी बांधवांनी जवळजवळ 70% मराठी बांधवांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या शिवशक्ती पॅनलला मुंबईत जबरदस्त साथ दिल्याचं लक्षात येत आहे। राज्याच्या राजकारणावरती मराठी बांधवांचा कसा पगड आहे हे याच्यावरूनच आता समजून येत आहे। एकंदरीत उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी ही निवडणूक अतिशय महत्वाची केली होती। त्यामुळे मराठी बहुल भागातील दादर, परेळ, भायखळा, शिवडी, माहीम, लालबाग, भांडूप, मुलुंड या बहुतांश भागामध्ये मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवसेनेने पहिल्यांदा जबर सरशी केल्याचं चित्र दिसतंय। या भागातून सगळेच कल ठाकरेंच्या आणि मनसेच्या बाजूने आल्याचं सध्या प्रथम दर्शन जाणवतंय। या सगळ्या विधानसभा क्षेत्रात जवळजवळ 9 ते 10 विधानसभा क्षेत्रामध्ये ठाकरेंचा दबदबा सुरुवातीच्याच काळामध्ये राहिल्याचं आपल्याला जाणवतंय। मात्र मित्रांनो, काही उत्तर भारतीय मतदारसंघ आहेत, काही मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत, त्या भागाची स्थिती काय यावरून संपूर्ण मुंबईचा निकाल आपल्याला समजून येईल। मुंबईमध्ये काँग्रेसला मुस्लिमांची 50% मतं जाण्याची शक्यता आहे। इतरत्र उरलेली 40% मतं ठाकरे सेनेला तर 10% मतं इतरत्र जातील असाही अंदाज व्यक्त केला जात होता। तशा प्रकारचा मुस्लिम बांधवांच्या गडामधून देखील उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना मोठं यश आल्याचं मुंबईत सध्या जाणवतंय। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंना आम्ही साथ देणार असं मुस्लिम बांधवांनी पहिल्यापासूनच सांगितले होते। सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल किंवा प्रसार माध्यम असतील यावरती घेतलेल्या लोकांच्या वेगवेगळ्या मुलाखती असतील, लोकांच्या म्हणण्यानुसार मुंबईत फक्त ठाकरेंची हवा आहे। मराठी भाषेसाठी जे पुढे आले त्यांना आम्ही साथ देणार असं मुंबईचं ग्राउंड लेवल आणि शिवसेनेचं कॅडर यांच्याकडूनच या बातम्या येत होत्या। त्या प्रकारचा निकाल मुंबईत येऊन मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष कसा होतोय ते आता आगामी 2 तासात समजेल। परंतु भाजप आणि शिंदे सेनेचं कडवी झुंज ठाकरेंना मुंबईत द्यावे लागेल। जर भाजप, शिंदे सेना आणि ठाकरे सेनेमध्ये टक्कर झाली किंवा काटेकी टक्कर झाली तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांना मात्र खूप महत्व येऊ शकतंय। काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीच्या जागा किती येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। परंतु काँग्रेस ही भाजपसोबत न जाता ठाकरेंसोबत जाऊ शकते असा देखील अंदाज मुंबईत बांधला जातोय। त्यामुळे ही समीकरण नंतर कळतीलच, परंतु पहिला कल मात्र उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या बाजूने मुंबईकरांनी दिला हे मात्र तेवढं सत्य आणि खरं असल्याची बाब मुंबईतून समोर येते। मित्रांनो, यावर तर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा। धन्यवाद।